मंडळातील सर्व सभासदांचं ब्राह्मण सहाय्यक मंडळ अंधेरी पश्चिम मनापासून स्वागत करत आहे. मंडळी जोरदार टाळ्या तुम्ही वाजवता याची मला खात्री आहे. मी मागं नेहमीच म्हणते की टाळ्या वाजवणे ही खूप फिजिकल एक छान एक्सरसाइज आहे आणि तो करावा प्रत्येकाने, चांगली गोष्ट. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण गणपती बाप्पा किंवा ईश स्तवनाने करतो. तत्पूर्वी मला सांगायचं आहे, आज आपण तिळगुळ समारंभासाठी जमलेलो आहोत. खरं म्हणजे मला असं वाटलं की हॉल आपल्याला खूप कमी पडेल, म्हणून मी विचार करत होते की वर पण जागा आहे का, म्हणजे बसता येईल का, असं मी मगाच त्याला चौकशी करून आले. माझी नेहमी अपेक्षा असते की हॉल तुडुंब भरला पाहिजे. सगळ्यांनी मनापासून आपल्या घरचं कार्य समजून कार्यक्रमाला आलं की मग आमचाही गुरुपणे उत्साह वाटतो. सुरुवातीलाच आपण ईश स्तवनाने सुरुवात करूया. त्याच्यासाठी मी जुई ब्रह्मे यांना आमंत्रित करते. धन्यवाद. वातावरण कसं अगदी प्रसन्न आनंदमयी झालेले असं सगळ्यांच्या चेहऱ्यावर मला निश्चितच दिसतंय. जुईसाठी एकदा आपण जोरदार आहोत. आज आपल्याकडे खरं सांगायचं म्हणजे बप्पू काळे हे नाव माहीत नाही असा मराठी व्यक्तीच असू शकत नाही. काही काही नावं आपल्या मन गोंधळावर अशी गोंधलेली असतात. ती गोंधळ आहे ना, जुनं गोंधळ, आताचं टॅटू नाही म्हणत आहे मी, जुनं गोंधळ कधीच जायचं नाही. तसं ही गोंधळ आपल्या मनावर या लोकांनी अधिराज्य गाजवलेले आहे. म्हणजे शाळेच्या ह्याच्यात म्हणा, अगदी लहानपणी मला आठवतं प्रपंच मालिका लागायची. बाळ कुडतडकर ते सुरुवातीला करायचे, त्याच्यानंतर पुन्हा प्रपंच नावाने ती मालिका सुरू झाली, ज्याच्यामध्ये नंतर करुणादेव, नंतर पहिल्या नीलप्रभू, त्यामध्ये बप्पू काळे, शना नवरे अशा सगळ्या दिग्गजांच्या कथा लागायच्या. अगदी 15 मिनिटाचं ते प्रहसन असायचं, पण इतकं सुंदर असायचं. आणि त्यावेळेस पहिली ओळख झाली बप्पू काळेंची. पहिल्यांदा लहानपणी जेव्हा शाळेत जाताना नेहमी ऐकू आलं की हा आता आपल्याला काय मजेदार ऐकायला. 15 मिनिटाच्या प्रहसन इतकं सुंदर असायचं. आणि सरांची बरेच आहेत पार्टनर, कितीतरी गोष्टी आहेत. आणि ज्या सरांच्या बरोबर एवढा आदर होता, एवढा आहे, तर त्यांच्या मुलीचं आपल्याला आणखी काहीतरी सुंदर ऐकायला मिळणार. की भावनात्मक मी सकाळी त्यांच्याशी फोनवर बोलले. मी म्हणलं मला तुमच्याबरोबर मला इतकं छान वाटतं बोलून की ज्या
स्वप्नवत की बाबा वपू काळे, पु ल देशपांडे, शिवाजी सावंत ह्या लोकांबरोबर आपल्याला वाटतं की कधीतरी एकदा आपण काय म्हणतात फेस टू फेस बोलावं. त्यांच्या मुलीशी बोलण्याचा मला योग येतोय. मला इतकं छान वाटलं, मी सकाळी सांगितलं म्हणलं खूप भारी वाटलं मला तुमच्याशी बोलून. आणि आपण आता स्वाती चांदोरकरविषयी सगळी माहिती आपल्याला सांगत आहे आपल्या सगळ्यांच्या ओळखीच्या सुनेत्रा सोमण. मी सुनेत्रा सोमण यांना आमंत्रित करते. त्या स्वाती चांदोरकरविषयी सगळी माहिती सांगितली. एकदा स्वाती चांदोरकरसाठी आपण जोरदार टाळ्या. हॅलो. स्वाती चांदोरकर हे नाव ऐकल्यावर त्या कोण आहे याची वेगळी ओळख करायची गरजच नाहीये, पण तरी सुद्धा थोडीशी ओळख करून द्यायचा प्रयत्न करते. पहिली गोष्ट म्हणजे त्या आपल्या मंडळाच्या सभासद आहेत, हे आपल्याला नक्कीच अभिमानास्पद आहे. आणि ह्या कार्यक्रमाबद्दल मी त्यांच्याकडे विचारण्याला गेले त्यावेळेला ताबडतोब त्यांनी संमती दर्शवली. ही पण आनंदाची गोष्ट आहे की त्यांच्या तारखाही फ्री होत्या. मुख्य म्हणजे त्या एक मराठी लेखिका आहेतच आणि थोर साहित्यिक वपू काळे यांच्या कन्या आहेत. साहजिकच आहे की वडिलांचे गुण त्यांच्यात पुरेपूर भरले आहेत. जसे दुधात साखर मिसळल्यावर दुधाचा गोडवा वाढतो, तसेच त्याच्याहून अधिक गुण नक्कीच आले आहेत. त्यांचे शिक्षण PhD होम सायन्स झालेले असून संगीत, नृत्य, गायन, पेंटिंग, नाट्याभिनय या सर्वांमध्ये त्या प्रवीण आहेत. त्यांना भेटण्याचा मला 2-3 वेळाच योग आला. त्यांचे प्रसन्न व हास्य व्यक्तिमत्व मला मोहून गेले. त्यांनी माझ्या माहितीप्रमाणे 30 ते 35 पुस्तके लिहिली आहेत. आपण विचार सुद्धा करू शकत नाही असे पण स्वतः अनुभवलेले व मनाला चटका लावणारे एक पुस्तक म्हणजे हिजडे. तृतीयपंथी लोक याबद्दल त्यांच्याकडून एका कार्यक्रमात ऐकताना माझ्या अंगावर काटा आल्याशिवाय राहिला नाही. त्यांनी कथासंग्रह, अनुवाद, कादंबरी अशा विविध शैलीत अनेक पुस्तके लिहिली आहेत. पवित्र या कादंबरीचे प्रकाशन तर त्यांनी अंधेरीतील, सहार येथील मुक्तिधाम स्मशानात केले आहे. त्यांच्या अनाहत आणि विक्रमादित्य नसला, एक पायरीवर, काळा कभिन्न, गोलगोल राणी अशा अनेक पुस्तकांसाठी त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. वपू एक अमृतानुभव हा कार्यक्रमाच्या त्या निर्मात्या आहेत. देशासाठी लढणारे जवान म्हणजे सोल्जर्स लढताना जेव्हा ते अपंग होता, विकलांग होता, त्यानंतर त्यांचे पुढील आयुष्य ते कसे जगतात याविषयी त्यांनी स्वतः खडकी येथील हॉस्पिटलमध्ये अनुभवलेले व लिहिलेले पुस्तक म्हणजेच अथक. तर ऐकूया आपण त्यांच्याकडून अथकबद्दल. सर्वप्रथम मी सर्वांची क्षमा मागते, कारण मला हे असं बसवं लागतं. मला कुणाला असे पाय दाखवून बसणं स्वतःला अजिबात कम्फर्टेबल वाटत नाही. माझा हात तरी तो नाईलाज आहे. कार्यक्रम मला स्वतःला कॅन्सल करायचं नव्हतं, म्हणून कसे करून इथे येणं हे मला आवश्यक होतं. मला इकडे बोलावलं त्याच्याबद्दल मी खरं तर सर्वांचे आभार मानते की काहीतरी वेगळ्या विषयाबद्दल मला माहिती देता येईल हा त्याच्याबद्दल मुख्य उद्देश आहे. जसे बापूंची कथा होती. त्या कथेचं नाव होतं पाहून. त्याचा प्रतितार्थ असा होता की बापू म्हणजे स्वतः आणि त्यांचा मित्र आणि त्याची होणारी पत्नी असं तिघांची ती कथा आहे. मी लहान असताना ती कथा बापूंनी लिहिलेली मराठीत. म्हणजे मी हार्डली 12-1 वर्षाची असेल जेव्हा मी पहिल्यांदा पाहून कथा ऐकली. कथा अगदी छोटी आहे, म्हणजे जर जग अगदी छोटा आहे की बापू म्हणजे लेखक एका मुलीला बघायला जातात. अतिशय सुंदर असते, रूपवान असते, गुणी असते, पण एकच वैभवनी असते की तिला पोलिओ असते. आणि वडिलांच्या धाकामुळे लेखक त्या मुलीला नकारते. ॲक्च्युली त्यांना ती खूप आवडलेली असते, पण तेवढं धैर्य नसतं. कालांतराने
लेखकाचाच मित्र जो थोडासा वाया गेलेला किंवा बाहेर खेळी म्हणू शकतोय, पण तो तिच्याशी लग्न करतोय ही बातमी लेखकाला समजते आणि पोटतिडकीने तो त्या मुलीला परत भेटायला सांगतो की तू ज्याच्याशी लग्न करतेस त्याचं तुला बॅकग्राऊंड माहिती आहे का, की तो असा आहे, त्याचा मित्र आहे, मी त्याला जाणून ये, त्याला इतके वर्ष मी ओळखतो, तर तू त्याच्याशी लग्न करायला कशी काय तयार झालीस. मग ते म्हणते की काय असतं, तुम्हाला मी आवडले होते, मला माहिती होतं, तुमच्या नजरेने मला ती पावती दिलेली होती, पण तुमच्यामध्ये धैर्य नव्हतं माझ्याशी लग्न करायचं. तुम्ही आता जे जे तुमच्या मित्राबद्दल सांगितलं ते त्यांनी मला अगोदरच सांगितलं आणि ते ऐकून सुद्धा मी त्याच्याशी लग्न करायला तयार झाले. याचं एकमेव कारण हेच आहे, कारण ते मनाने पंगून, मी शरीराने पंगू आहेत पण तुम्ही मनाने पंगून घ्या. तर पंगुत्व जे असतं ते फक्त शारीरिक असतं असं नाही. मी जेव्हा खडकीला रिहॅबिलिटेशन सेंटर आहे तिकडे सगळे शरीराने पंगू असलेली लोक मनाने मात्र अतिशय खंबीर आहे. मला ती कथा बापूंची तिकडे गेल्यानंतर जास्त आठवली की ज्या काळात बापूंनी कथा लिहिली त्यावेळेला त्यांचा उद्देश खूप वेगळा होता किंवा काल्पनिक कथा होती, पण इकडे मला ते प्रत्यक्ष बघायला मिळालं. जवळजवळ 90 ते 92 सोल्जर्स तिथे राहतात. काही जण पॅराप्लेजिक म्हणजे कमरेच्या खालती पंगुत्व आहे, काही क्वाड्राप्लेजिक आहेत म्हणजे मानेपासून खालती पंगुत्व आहे, पण असे 90 ते 92 सोल्जर्स तिकडे आहेत आणि मुखर्जी म्हणून जे आहे ते संचालक आहेत तिकडचे. अपंग होणं त्यांच्याकरता काही नवीन गोष्ट नाही आहे, कारण कुठे गोळी लागू शकते, ट्रेनिंगमध्ये होऊ शकतं. आता प्रत्येक आर्मीतल्या माणसाला जे ज्या काही गोष्टी करायला लागतात त्याच्यामध्ये ॲक्सिडेंट्स होणं अगदी स्वाभाविक गोष्ट धरली जाते. किंवा ज्या प्रदेशामध्ये त्यांचं सगळं कार्य चालू असतं, हिमालयामध्ये म्हणा किंवा सियाचीनमध्ये म्हणा, की जिथे खरोखर एक पाऊल ठेवलं की वाट सकते, इतक्या कड्यावरती ते लोक उभी असतात आणि तासनतास उभी असतात, त्याच्यामध्ये अपघात होणार नाही ही शक्यता फार कमी असते. असे ते आपले सोल्जर्स आपल्या देशाचं रक्षण करत असताना कोणाला जर अपंगत्व आलं तर त्यांची काळजी घ्यायला हवी. हे 1981 साली एका रिटायर झालेल्या मेजरने ठरवलं. त्यांची नावं बरीच आहेत, पण मला त्यांनी असं सांगितलं की ज्यांना कोणाला रस असेल त्यांनी खडकीला भेट द्यावी आणि आम्ही त्यांना ती सगळी माहिती देऊ. तुम्हाला जुजवी काय माहिती द्यायची असेल तर तुम्ही नक्की द्या, तर अवश्य खडकीला जावं स्वतः कोणाला इच्छा असेल तर. अशा तऱ्हेने ते सेंटर सुरू झालं. ह्याच्यामध्ये सरकार 40% मदत करतं आणि बाकीचं कोणी काय डोनेट करतात काय करतात त्याच्यावरती ते सेंटर चालू. सुरुवातीला तिकडे आलेला सोल्जर जो चीनच्या लढाईमध्ये होता तो आता 2 वर्षापूर्वी होता. चीनच्या लढाईमध्ये अपंग झालेला सोल्जर इतके वर्ष काढला, त्याचं वय होतं 22 आणि तो आत्ता गेला तेव्हा त्याचं वय होतं 88. इतकी वर्ष त्यांनी त्या व्हीलचेअरवरती काढली आणि त्या पूर्ण खडकी सेंटरचं नवीन नवीन रूप त्याने बघितलं. जेव्हा पहिल्यांदा तो ॲडमिट झाला त्याला तिकडे फक्त 2 खोल्या होत्या, बाकी काहीच नव्हतं. करता करताना त्याला प्रचंड मोठं स्वरूप आलेलं आहे आणि लोक मदतही करतात. मी जेव्हा पहिल्यांदा तिकडे गेले तेव्हा एक म्हणजे नक्की काय करतात ती लोक, कसे जगतात ते बघण्यासाठी म्हणून गेले. गेली 10 वर्ष मी त्यांच्या मागे होते आणि तेव्हा मला 10 वर्षात मला परवानगी मिळाली की तुम्ही आता काहीतरी लिहू शकता याच्यावर. पण मी मुखर्जी सरांचे आभार मानते की त्यांनी मला ही परवानगी दिली लिहिण्याची. त्यावेळेला मी जेव्हा पहिल्यांदा गेले तेव्हाचं रूप आणि आत्ताचं रूप ह्याच्यामध्ये सुद्धा आता फरक पडलेला आहे. त्याचा जो पहिला सोल्जर मला भेटला त्याचे हात शाबूत आहेत, बाकी छातीपासून तो पूर्ण अपंग आहे. त्याची कहाणी फार विदारक आहे. म्हणजे काय करायला गेला आणि कशा तऱ्हेने अपंग झाला त्याचं एक मोठं कथानक आहे. हिमालयामध्ये आपल्याला कल्पनाही नसते की किती वेळा काय कोण कसे हल्ले करतात आणि काय होतं ते आपल्यापर्यंत पोचत नाही. तर अशाच वेळेला एक चकमक झाली, त्याच्यामध्ये एक सोल्जर जखमी झाला. ज्या सोल्जरला मी भेटले त्याला म्हणता ओ म्हणून
ज्या सोल्जरला मी भेटले त्या सोल्जरला त्यांनी सांगितलं की तू ह्याला घेऊन ताबडतोब हॉस्पिटलला घेऊन जा. म्हणून तो निघाला. वाटेत ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंटमध्ये ह्याचे पूर्ण पाय कमरेपासून तो अपंग झाला. आणि ज्याला वाचवायला गेला, ज्याला 3-4 गोळ्या लागलेल्या होत्या, तो माणूस, तो सोल्जर आज पण ठणठणीत. पण हा अपंग झाला. जवळजवळ वर्षभर तो कोमामध्ये होता, बाहेर येत. पण लोकांना खात्री होती की हा येईल बाहेर म्हणून त्याच्यावरती उपचार करत राहिले. खडकीला एक मोठं हॉस्पिटल आहे तिकडे, त्याच्यावरती उपचार होत राहिले. आणि जेव्हा त्याला जाग आली, आईवडिलांनी सांगितलं आम्ही तुझी जबाबदारी काय घेऊ, आपल्या घरी जागा नाही, त्यामुळे तुला आता कसं जगायचं, काय करायचं ते इथल्याच लोकांवर तुम्ही सोडून. मग तो खडकीच्या या सेंटरमध्ये राहिला. त्याची जबाबदारी सरकारने घेतली. आणि जेव्हा ड्युटीवरती असतात तेव्हा गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबिलिटी घेतं, पण त्याला लिमिटेशन्स आहेत. आल्यानंतर त्याने इतका तो मानसिक खचलेला होता की रडणं याच्या पलीकडे दुसरं काही साधन नाही. पण कालांतराने सायकॅट्रिस्ट तिकडे येतात, सायकॉलॉजिस्ट येतात, ट्रीटमेंट देतात, हौसला देतात. आणि करता त्याने एक गोष्ट ठरवलं की आपल्याला पास झालं, हेच माझं आयुष्य. आणि त्याने हातामध्ये पहिल्यांदी बॉल घेतला आणि प्रॅक्टिस करायला लागला. आणि आपल्या हातांना त्यांनी जे फ्रीज झाले, एक वर्षभर एकाच पोझिशनमध्ये असल्यामुळे त्याने हातांना चालना दिली. आणि तो आता पॅराप्लेजिक सेंटरमधला उत्तम बास्केटबॉलपटू आहे. तो खुर्चीवरती बसून तो बॅडमिंटन खेळतो. त्याला पाण्यामध्ये फेकून द्यायला लागतो. तो स्विमर झालेला आहे. त्यांच्याकडे स्विमिंगची पण फार मोठी हे आहे. असं एका बाजूला मोठा तलाव त्यांच्यासाठी केलेला आहे. जे कोणी इन्स्ट्रक्टर्स असतात ते त्याला चक्क फेकून देतात. जो कोणी सोल्जर असा झालेला आहे त्याला हात मारायलाच लागतात, कारण बाकी पाय तर नाहीच. हात मारत कसा बसा गटागळा खात जेव्हा तो पहिल्यांदी वर येतो तेव्हा तो क्षण साजरा केला जातो. मग मोठी क्रेन येते, त्या क्रेनला खुर्ची लावलेली असते. मग इन्स्ट्रक्टर्स पाण्यात उतरतात, त्याला उचलून त्या खुर्चीवर ठेवतात. क्रेनने ती खुर्ची वर येते, बाहेर येते, त्याला खाली उतरवलं जातं. मग त्याला कोणीतरी स्वच्छ करतं पाण्यापासून, म्हणजे पुस्तक वगैरे तो आपण थोडंसं करतो. त्याला त्याच्या नॉर्मल खुर्चीवरती व्हीलचेअरवरती बसवलं जातं आणि मग तो स्वतः आपल्या खोलीमध्ये जातो. असे तिकडे आता स्विमर्स जे आहेत तिकडे 12 स्विमर्स आहेत. आणि पॅराप्लेजिक सेंटरमध्ये त्यांना मिळालेली पदकाच्या पदकं लावलेली आहे. हे दृश्य इतकं सुंदर आहे, बघण्यासारखं आहे की अपंग लोकंसुद्धा काय काय करू शकतात. म्हणजे त्यांना अपंग म्हणणं हा त्यांचा अपमान आहे असं मला वाटतं. दुसरी एक कॅरेक्टर आहे की हेलिकॉप्टरमधनं ट्रेनिंग चालू होतं की जेव्हा इमर्जन्सीमध्ये सोल्जर्सला हेलिकॉप्टरमधनं उतरवतात, ते उतरताना तो जखमी झाला आणि पडला, तो मानेवरतीच पडला आणि त्याचं पूर्ण स्पायनल कॉर्ड कम्प्लीट तिथे तो अपंग झाला. आयुष्यात कधीही कुठलीही कला माहीत नसलेला तो सोल्जर आज तोंडामध्ये ब्रश धरून उत्तम पेंटिंग्स करतो. आणि त्याला इंटरनॅशनल हे मिळालेलं आहे, अवॉर्ड्स मिळालेले, स्कॉलरशिप मिळालेली आहे. आणि त्याला ठिकठिकाणी त्याच्या चित्रांना आज डिमांड आहे. तिकडे इतकं छान आहे की त्यांनी इतके छान रेकॉर्ड मेंटेन केले की त्याने काढलेलं पहिलं चित्र, दुसऱ्या रेगोट्या वगैरे आहेत, मग त्याने काढलेलं नंतरचं चित्र करता त्याचा आत्मन पूर्ण रेकॉर्ड त्या मुखर्जी सरांनी तिकडे मेंटेन केलेला आहे. असं प्रत्येक तिकडे जवळजवळ मला वाटतं 25 एक अशी लोक आहेत की जे माउथ पेंटर असतात आणि त्यांना तिकडे त्यांचं सगळं रेकॉर्ड ठेवलेलं आहे. अजून ते काय काय करू शकतात. त्यांना हेडफोन्स दिलेले आहेत आणि त्यांना शिकवलेलं आहे की तुम्ही कसं बोलायचं. जे अपंग लोक आहेत त्यांना हौसला ही लोक देतात. जे नवीन कोणी येतात तिकडे, एक 18 वर्षाचा मुलगा त्याच्या मी गेले नुकताच तो आला होता, 18 वर्षाचा मुलगा.
तो तिकडे आलाय, तो पूर्ण अपंग असा झालाय आणि त्याला ट्रीटमेंट देणार आहे. त्याचं सायकोलॉजिकली त्याला स्ट्रॉंग करण्याची जबाबदारी ह्या अदालत लोकांवरती आहे आणि ते अतिशय उत्तम तऱ्हेने त्यांना सायकोलॉजिकली मानसिक धैर्य देतात. अनेक केसेस एका बाईने सांगितलं की मला तर तुझ्यावर राहायचं नाही नवऱ्याबरोबर, त्याला मिळणारं पेन्शन तर हवं होतं, म्हणून तिने काय केलं, तिने दुसरं लग्न परस्पर केलं. ह्याचं पेन्शन तिला मिळतं आणि हे त्या सोल्जरला समजलंय, पण तो काही तिच्याबरोबर डिवोर्ससाठी त्याने अप्लाय नाही केलेलं. खरं तर ते पेन्शन त्याच्या म्हाताऱ्या आईवडिलांना मिळालं पाहिजे, पण ते तसं मिळत नाही. अशाही काही घटना तिकडे ऐकायला आणि बघायला मिळाल्या. तिकडची सोय इतकी सुंदर आहे की आता हे अपंग आहेत, त्यांना त्यांचं काहीच करता येत नाही म्हटल्यानंतर जर का आपण एका पोझिशनमध्ये एखादा आजारी माणूस राहिला तर बेडसोस होतात आणि हे आता कसं होऊ नये. तिकडे जी लोकं नेमलेली आहेत, जितकी डेडिकेटेड आहेत त्या सोल्जर्स करतात, दर 2 तासांनी त्यांची बूस बदलली जाते. म्हणजे रात्रीचं असेल तर 8 वाजता त्यांनी झोपलंच पाहिजे. तिकडे नियम सगळे आर्मीचेच आहेत. 4:30ला उठलंच पाहिजे, तुम्हाला काम असो का नसो. 4:30ला उठायचं, तुमची व्हीलचेअर घ्यायची आणि तुमचं रनिंग करायचं. थोडी जागा आहे मोठी तिकडे, व्हीलचेअरवरनं तुम्ही रेस लावायची की कोण पहिलं येईल. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण अजूनही सेवेत आहोत. त्यामुळे ते लोक उठतात, 4:30ला उठतात, सगळं त्यांचं आवडण्याकरता माणसं ठेवलेली आहेत, जे हाताने आपापली कामं करू शकतात ते करतात. ज्यांना ते करता येणं शक्य नाही त्यांच्याकरता माणसं आहेत, मदतनीस आहेत, ते सगळी मदत करतात. आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांचा ब्रेकफास्ट होतो. 7 वाजता त्यांचा पहिला चहा मिळतो. त्यांनी मग सगळं त्यांची अन्निका आवरून घ्यायची. मग 8 वाजता पुन्हा मेसमध्ये आलंच पाहिजे. कुणालाही रूममध्ये काही मिळत नाही. प्रत्येकाने हालचाल करायची, आपल्या मेसपर्यंत यायचंच कसंही करून. या सगळ्या लोकांना जी व्हीलचेअर आता दिली जाते, आधीची तशी नव्हती. आधीची त्यांना हाताने ढकला लागायचं, पण आता इलेक्ट्रॉनिक आलेली आहे. आता हे जे मानेखांना पण जे अपंग आहेत त्यांना ट्रेनिंग देऊन ॲटलिस्ट ते एक अंगठा हलवू शकतील इथपर्यंत त्यांना मसाज म्हणा किंवा असं सगळं फिजिओ करून त्यांना करायला लावलं तर ॲटलिस्ट ते एक बोट हलवतात आणि आपली खुर्ची चालवत घेणार तिथपर्यंत पोचतात. अशी आता त्यांची सिच्युएशन आलेली आहे. ते झालं की मग त्यांनी खेळायचंच, बाहेर पडायचं, खेळायचं, रूममध्ये कोणीही राहायचं नाही. 12 वाजता जेवण झालंच पाहिजे. 12 ते 4 त्यांना रेस्ट मिळालीच पाहिजे, कारण ते थकलेले असतात तोपर्यंत. 4 नंतर त्यांना दर आठवड्याला त्यांच्याकडे डॉक्टर्स येतात आणि प्रत्येकाचा हेल्थ चेकअप होतो, ब्लड टेस्ट होते. कारण त्यांचे अप्स अँड डाऊन्स सायकोलॉजिकली इतके मोठ्या प्रमाणात आहेत की त्यांना ह्याचा काही त्रास होतोय का हे बघण्याकरता आणि चेक करण्याकरता आठवड्यातला गुरुवार किंवा शुक्रवार या डॉक्टरांचा आहे. आणि सगळ्यांची त्याप्रमाणे चाचणी होते, रिपोर्ट्स जातात. जर का कोणी मेजर कसं काही आजार वाटला तर त्यांना मग शेजारीचे खडकीचं हॉस्पिटल आहे, आर्मी सोल्जर्स करतात, तिथे त्यांना ॲडमिट केलं जातं. यांच्याकरता ज्या फॅमिलीज एकत्र राहू इच्छितात, म्हणजे ज्यांची फॅमिली राहू इच्छिते त्यांच्याकरता मागे क्वार्टर्स केलेले आहेत. त्यामुळे त्यांची मुलं, पत्नी किंवा आईवडील यांना राहायला तिकडे जागासुद्धा आहे. मग असे जे सोल्जर्स आहेत ते आपल्या घरी राहतात, पण बायकोला जमत नाही सगळं करायला ऑब्व्हियसली, कारण त्यांचा देह इतका जड झालेला असतो. तिकडे सुद्धा मग हेल्पर्स आहात आणि त्यांना मदत करतात. दर 2 तासांनी त्यांची बूस बदलली जाते. त्यांच्याकडे जे बाथरूम्स केलेले आहेत ते ह्यूज आहेत, सगळ्यांचा विचार करून केलेली आहे. प्रत्येकाच्या बेडभोवती त्यांनी कर्टन्स ठेवलेले आहेत की एकाला झोपायचे आणि दुसऱ्याला झोप नाही येते, तर ह्याच्यामुळे हा डिस्टर्ब होऊ नये. एका मोठ्या हॉलमध्ये 4च बेड्स ठेवलेले आहेत आणि त्याला त्याप्रमाणे कॅटेगरी वाईज पण आहेत, वयोपरत्वे पण आहेत. वयस्कर असेल त्यांच्यासाठी वेगळं आहे, कारण त्यांचे आणखी वेगळे प्रॉब्लेम्स आहेत. सर्वात मोठा प्रॉब्लेम यांचा आहे की मी एकाला विचारलं की तुम्हाला एवढं सगळं होतं, पण तुम्हाला मानसिकता तर तीच आहे ना, भावना तर सगळ्याच आहेत, पण शरीर साथ देणे. पण तुमच्या भावनांचं तुम्ही काय करता? की आता बायको ज्यांच्याबरोबर राहते आहे त्यांच्याबद्दल काय, सेक्शुअल इच्छा प्रत्येकाला असते, मग त्यांचं काय होतं
तर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे डॉक्टर आहेत, आम्हाला ट्रीटमेंट दिली जाते. मग आम्ही ती बायकोची परवानगी घेतो की समजा यावेळेला मी पर्टिक्युलर इंजेक्शन असतं ते घेतलं तर तुझी रेडी तुझी मानसिकता आहे का, तू तयार आहेस का त्याच्याकरता, कारण सगळे कष्ट बायकोलाच करायचे असतात, ते स्वतः काहीच करू शकत नाही. तर बायको परवानगी देते. मग ते इंजेक्शन घेतात. ते इंजेक्शन घेतलं तर त्याचा परिणाम 48 तास राहतो आणि मग त्याच्यानंतर मग परत नॉर्मल लाईफ असतं, त्यामुळे काही होऊ शकत नाही. 6 महिन्यातून एकदा ह्याचे इंजेक्शन घेण्याची परवानगी आहे, कारण त्याचे परिणाम त्यांच्या शरीरावरती वेगळे होतात. एक एक सेल त्यांचा हळूहळू मरत जातो. म्हणजे जरी ह्यांना एवढ्या सगळ्या सुविधा दिलेल्या असल्या तरी सुद्धा त्यांच्या बॉडीतला एक एक सेल डेड होत जातो, त्याचे पुन्हा रिप्रोडक्शन होत नाही. त्यामुळे जिथपर्यंत ते आहेत आणि हालचाल करता आहेत तोपर्यंत तेवढे सेल्स डेव्हलप होतात. पण आता हे जे पूर्णत्वाने अपंगत्व ज्यांना आहे त्यांचं आयुष्य इतरांच्या आयुष्यापेक्षा कमी होतं, कारण त्यांच्याकडे फक्त डोकं आहे, मान आहे, बाकी पूर्ण शरीरातला कुठलाही अवयव त्यांच्या मालकीचा नाही, अशा तऱ्हेचं त्यांचं चिन्ह असतं. पण ओव्हरऑल बघता ह्या ठिकाणी गेल्यानंतर आपण खूप पॉझिटिव्ह होऊन बाहेर पडतो. म्हणजे तिकडे गेल्यानंतर सिंपती हा प्रकार आपल्या मनात सुद्धा येतो. उलट एक वेगळ्या तऱ्हेचा करेज मिळतो आपल्याला की जर काय हे इतकं लोक करू शकतात तर मग आपण धडाकट माणसं काय नाही करू शकतो. उलट ते आपल्याला शिकवतात की तुम्ही काय रडताय, असं आपल्याला शिकवतात की याच्यामध्ये रडण्यासारखं काही नाही. आणि सगळे जेवढे बघितले ते इतके हसतमुख बघितले आणि त्यांची एकमेकांमध्ये सुद्धा भरपूर मस्करी चालू असते. म्हणजे आधी त्यांच्या अपंगत्वावरनं सुद्धा ते बोलत असतात. एक तर 18 वर्षाचा जो मुलगा आता आलाय तिकडे तो घरातून ॲक्च्युली पळून गेला आणि त्याने काहीतरी करायचं म्हणून त्याने परीक्षा दिली, असंच काही शिपाई व्हायचं वगैरे काहीच नाही. तो निवडला गेला आणि त्याला ट्रेनिंगला पाठवलं गेलं. बाकीचा तो छान होता, धट्टाकट्टा. आणि तो जो आला म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी गेले होते तेव्हा तो तिकडे नव्हता, तोपर्यंत तो ठीक असावा. 2च महिन्याने मी परत जेव्हा तिकडे गेले तेव्हा त्याला बघून मला असं वाटलं की ह्याचं कसं होणार आहे पूर्ण आयुष्य. पण त्याच्या बरोबरीने जे 2 जण होते ते सतत त्याला पोस्ट करत होते की माझी इकडे 25 वर्ष गेले, बघ मी अजून कसा छान आहे, तुझं पण काय नाही होऊन जात आहे, काही प्रॉब्लेम नाही. जाधव नाव आहे त्या मुलाचं, तो कोल्हापूरचा मुलगा आहे. पण ज्या पद्धतीने तो कोसळला होता ॲक्च्युली बघायला गेलं तर. पण ह्या लोकांचं खूप छान आहे. आणि जेव्हा आमचं प्रकाशन झालं त्यावेळेला त्याच्यापैकी 5 जण आले होते पुण्यापर्यंत, त्यांना आणलं गेलं होतं आणि त्यांच्या हस्ते प्रकाशन झालं. त्यावेळेला त्यांनी इतकं सुंदर ह्या सगळ्या त्यांच्या प्रक्रियेबद्दल सांगितलं की असं वाटलं की कमाल आहे आपल्या लोकांची. म्हणजे ह्या तऱ्हेची. आणि असे फक्त आपल्याकडे दशकला काही भाग पूर्ण जगभर असे सोल्जर्स आहेत. इथे आहे ते फक्त आर्मी आणि एअरफोर्समध्ये 2 जण आहेत. नेव्हीमधल्या लोकांना, कारण बेसिकली नेव्हीमध्ये असं फारसे इन्सिडेन्सेस घडत नाही. मेनली होतात ते आर्मीमधलेच होतात किंवा एअरफोर्समध्ये कोणी असं पडलं वगैरे, तुझ्यावरनं पडलं, मांडीवरती पडलं, मडक्यावरती पडलं तर होण्याचे जास्त सगळे चान्सेस आहेत किंवा असे अपघात त्याच्यामुळे होतात. याच्यामध्ये एकाची बायको भेटली, ती फार छान होती. ती ह्या सगळ्या त्याचे जे मित्र आहेत त्या समवयीन जे आहेत समवयस्क त्यांच्याकरता ती दर म्हणजे राखी पौर्णिमेला ती त्यांच्याकरता जेवण बनवते. आणि त्यांचं जे कॉटेज आहे छोटं आहे, काही म्हणजे फाटे मोठं नाही, पण त्याच्या पुढे अंगण आहे, कारण बिल्डिंगमध्ये कोणीच राहत नाही, ते सगळे बंगलोटेड कॉटेजेस आहेत. तर तिकडे ते बाहेर या सगळ्या सोल्जर्स करतात, जेवण बनवते, त्यांना त्यांच्याकरता संगीत वगैरे लावून ज्यांना जितकं नाचता येईल तितकं त्यांनी नाचावं, हात आहे ज्यांचे त्यांनी हाताने करावं, ज्यांची मान आहे त्यांनी मानेने करावं, सगळ्यांना राखी बांधते. आणि तो एक सण ती स्वतःच्या खर्चाने आणि मेहनतीने ती करते. ही बाई त्यांना यांना कुटुंबाला बाहेर नोकरी करायची परवानगी आहे, त्याच्यामुळे ती शिक्षिका आहे. खडकीलाच एक शाळा आहे, त्या शाळेमध्ये ती प्रायमरी स्कूलमध्ये शिक्षिका आहे. तिचं स्वतःचं शिक्षण फक्त BA पर्यंत असते, सुद्धा तिने
नवरा असा झाला तर पूर्ण केलं. तेव्हा त्यांची मुलं लहान व्हायची. ज्या वेळेला त्या सोल्जरचा ॲक्सिडेंट झाला किंवा तो अपंग झाला त्यावेळेला त्याचं दुसरं मूल तिकडे जन्मलेलं होतं गावात. आणि तो दिवस एकच आहे, त्याचा जन्माचा दिवस आणि ह्याचा ॲक्सिडेंटचा दिवस. पण आता तो मुलगा पुन्हा आर्मीमध्येच आलेला आहे, मोठा होऊन तो आता 21 वर्षाचा आहे आणि त्याने आता आर्मीमध्येच तो आलेला आहे. त्याला एक मुलगी आहे, ती कॅप्टन आहे आर्मीमध्येच. आणि या पूर्ण फॅमिलीला माहिती की ठीक आहे असं होतं, आपल्या डोळ्यासमोर उदाहरण आहे. पण देशाभिमान आपलं नाही की देशासाठी काही. पण आजही जर का असं आपण काही म्हणालो किंवा की सरकार एवढं करत नाही वगैरे, त्याला चालत नाही, त्याला राग येतो आपल्या देशाबद्दल, मोदींजीबद्दल. त्याला आता मोदीजी म्हणून पण ते म्हणतात की. आणि एकदम गप्प असतात. एखादा जरी निगेटिव्ह प्रश्न विचारला गेला तो कुणीही एक अवाक्षरी त्याच्या विरुद्ध बोलत नाही, इतका त्यांना देशाभिमान आहे. हे सगळं मला असं वाटतं की मी ह्याच्यावरती काहीतरी लिखाण सांगितलं आणि म्हणून हे अथक नाव दिलं आहे. कारण ते लोक थकत नाही आणि मी त्यांचं ऐकून ऐकून थकले असं माझं झालं होतं त्यावेळेला. पण त्यांचे अनुभव फार सुंदर. तुम्हाला कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर मला वाटते ह्याच्याबद्दल सांगितलं तुम्ही जायला हवं, ते जायला हवं वगैरे सांगितलं तर मला त्यात आता नमस्कार सगळ्यांना. आता त्यांनी जे सांगितलं खडकीला जे सेंटर आहे तर त्याच्याबद्दल एक सांगायचं आहे. एक आपल्याकडे जसं पिंकेथॉन रनर्स ग्रुप आहे तसं फिटिस्तान 1 फीट भारत असा एक रनर्स ग्रुप आहे, त्याची मी कॅप्टन आहे. तर आम्ही ही तिकडे खडकीला सोल्जरथॉन म्हणून रन ठेवली होती आणि तिकडे आम्ही गेलो होतो. आणि ते सगळे जे त्यांनी ज्यांचे एक्सपिरियन्स सांगितले ते सगळे चेअरवर बसून त्यांनी मॅरेथॉन केलेली आहे. म्हणजे तितका त्यांचा उत्साह आम्ही मध्ये मध्ये जात असतो. कारण आमचे जे फिटिस्तान 1 फीट भारतचे जे फाउंडर आहेत ते आहेत रिटायर्ड मेजर पुनिया म्हणून आहे, सुरेंदर पुनिया. तर त्यांनी ही चळवळ चालू केली की आपला पूर्ण भारत फिट राहायला पाहिजे म्हणून 1 फीट भारत म्हणून. आणि त्याची आणखीन एक फाउंडर आहे की मिस इंडिया 2018 आणि 23 मधली शिल्पा भगत म्हणून आहे. तर आता कालच आमची मीटिंग वगैरे झाली तर हा आमचा विषय झालेला. कारण आम्ही आता परत पुण्याला जाणार प्लॅन चाललेला आहे आमचा खडकीला जायचा. तर त्यामुळे सांगण्याचं म्हणजे त्यांनी जे जे काय सांगितलं ते मी सगळं स्वतःनी एक्सपिरियन्स घेतलेला आहे, बघितलेलं आहे. आणि ते आमच्याबरोबर सगळ्यांबरोबर रन चेअरवर बसून रन. जसा टाटा मॅरेथॉन झाली त्याच्यावर पण चेअर स्पोर्ट्सवाले होते. ते आम्ही चेअर पर्सन नाही म्हणत, त्या म्हणतात आम्ही चेअर स्पोर्ट्स रनर. म्हणजे हा खूप छान टॅग लाईन आहे ती. थँक्यू. जेव्हा ही कादंबरी लिहायचा विचार केला तेव्हा बाकीच्या सगळ्या घटना तर काल्पनिक आहेत. कारण त्याच्याशिवाय कॅरेक्टर्स टाकल्याशिवाय ते कादंबरीला देत नाही. अनेकांनी सांगितलं की खरी नावं दिली तरी चालतील, त्यांनी सांगितलं की नाही चालणार. तर त्याप्रमाणे ती कादंबरी लिहिली गेली. ह्याच्यामध्ये माझा उद्देश ही कादंबरी लिहिण्याचा असाही होता की हे तर झालं सोल्जर्सबद्दल की त्यांना तशीही खूप मदत मिळते, तसाही आपल्याला त्यांच्याबद्दल अभिमान वाटतो. म्हणून आपण जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जाऊ तेव्हा असं वाटतं की आपण इथे काहीतरी देणगी आपल्यातर्फे थोडीफार जी काय असेल ती दिली गेली पाहिजे असं आपल्याला वाटतं. कारण शेवटी ते आपले रक्षण करते. पण समाजामध्ये जे अपंगत्व आहे, अपंग असलेली जी काही लोक आहेत त्यांच्यासाठी आपण काय करतो. तर मला ह्या कादंबरीच्या लिखण्याचा मेन उद्देश असाही होता की त्यांना त्या मानाने खूपच ते सुस्थितीत आहेत. आपल्याला त्यांच्याबद्दल वाटतं कारण ते आपले सोल्जर्स आहेत म्हणून वाटतं. जे लोक असेही काही अपघातामध्ये अपंग झालेले आहेत त्यांनी आपल्या देशासाठी काही केलं नाही म्हणून त्यांच्याबद्दल आपल्याला काही वाटू नये हे चुकीचं आहे. तर ह्या कादंबरीचा उद्देश असा होता की काल्पनिकरित्या तिकडे जेव्हा या कादंबरीचं सगळं त्या सेंटरचं जेव्हा डेव्हलपमेंट चालू होती तर मी असा विचार केला की तो जो कोणी आर्किटेक्ट आहे किंवा जो कोणी कन्स्ट्रक्टर करतो आहे, पूर्ण बांधकाम चालू आहे, तर त्याला असं वाटेल की आपण सामान्य लोकांकरता सुद्धा असे आश्रम तयार करता आला पाहिजे. आणि म्हणून त्या कादंबरीचा ओघ
संपूर्ण नंतर बदलून मी आपल्या जनसामान्यातल्या आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये जे कोणी अशा कंडिशनमध्ये असतील काही कारणाने का असेल त्यांच्याकरता अशा तऱ्हेचा एखादा आश्रम बांधला जावा ह्या उद्देशाने ती कादंबरी नंतर निधी केली आहे. तर मेळ मी हा सामाजिक आणि राजकीय नाही आपलं आर्मी किंवा याच्या संदर्भात असा घालायचा तुम्ही प्रयत्न केला आहे. तर जर का तुम्हाला आवडली कादंबरी तर तुम्ही नक्की वाचा. मी आता आणली आहे ती दाखवायला एकच स्पर्धेमध्ये. नाही ना अजून. 40-60 असं सांगितलं 40-60 हा पॅटर्न आहे. हो 40% सरकार देतं 60% इतर निधी. बरोबर. तसं तुम्हाला त्याच्यातून तुम्ही जर बोलल्या त्यांच्याशी असं तुम्हाला वाटलं का की समाजातले बाकीचे पण लोक जे आपण आहेत त्यांच्यासाठी काहीतरी रोल मॉडेल तयार करावं असं वाटलं का? नाही मला तरी त्यापैकी कुणाच्याच कल्पना हां नाही. कारण याचं मुख्य कारण कदाचित असं असेल की त्यांना इतकं बिंबवलं गेलं की तुम्ही सोल्जरच. तुम्ही जसं की रानगडामध्ये कादंबरीमध्ये त्यांनी लिहिलं आहे की तुम्ही साधेच आहात आम्ही सोल्जर होतो. म्हणजे ह्याची तफावत त्यांच्या मनामध्ये आहे कायम की तशी ह्या इथे पण असावी असा माझा अंदाज आहे. कारण समाजामध्ये तर अनेक लोक आहेत जशी आमच्या नंतरच्याच गल्लीमध्ये जिथे मी राहते एक मुलगा आहे असाच बाईकवरती ॲक्सिडेंट झालेला. तो कायम त्या झाडाखाली व्हीलचेअरवरती आज वर्ष त्याला मी बघते तो बसलेला असतो. पण त्याच्यासाठी कुणी काही करत असेल असं मला वाटत नाही. तर जर का ह्या विचाराने प्रेरित होऊन कोणी जर का अशा टाकत त्याला खूप मेहनत आहे डेडिकेशन आहे त्याच्याकरता असणं आवश्यक आहे. पण मी म्हटलं आपण स्वतः बाकी तर काही करू शकत नाही निदान लिखाणातून तरी एखादा अभ्यास सुचवता येतो का बघूया. एक प्रयत्न आहे बेदा पब्लिकेशनने काढलेला पण मी ते बघितले नाही त्याच्यामुळे ओके नाही मला तशी कल्पना नाही. पण ह्या लोकांकरता मात्र आता खूप म्हणजे आता खडकीचे पॅरामेडिक सेंटर जे आहे त्याच्यावरती तर खूप सारे व्हिडिओज पण निघतात. त्याच्यावरती आता शॉर्ट फिल्म करण्यासाठी पण लोक आलेली आहेत. पण जेव्हा मी गेलो ते पहिल्यांदा जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला काही 10 वर्ष झाली. 10 वर्षांपूर्वी पहिल्यांदा 2000 मला वाटतं मी 2012 का 13 पहिल्यांदा गेलो होते. तर हां यांना मात्र कुठेही आउट ऑफ इंडियासुद्धा हे सोल्जर्स जातात. कुठे जर का काही अशा स्पर्धा असतील तर त्याच्यामध्ये भाग घेण्याकरता. आणि हा सगळा खर्च खडकी पॅराप्लेजिक सेंटर करतं. गव्हर्नमेंटसुद्धा जर काही मेडल वगैरे मिळालं त्यांचं तर सरकार वगैरे पण खूप होत आहे. म्हणजे आता त्यांना जरा ओळख मिळायला लागली आहे असं मला वाटतं. पण 10 वर्षापूर्वी असं काही नव्हतं. म्हणजे त्याला तुम्ही 1000 रुपये दिलेत तरीसुद्धा त्यांना ते डेफिनेटली हवेच होते अशी परिस्थिती होती. हो भेटता येतं आणि त्यांचं टायमिंग आहे. तुम्ही जर का म्हणजे 9 ते 12च्या दरम्यान गेलात तर हे सोल्जर्स भेटतील. 12 ते 4 ते पूर्ण बंदच असतं आणि 4 ते पुन्हा संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुम्हाला आधी परवानगी मागून असेल प्रोसिजर आहे. नाही इथे नाही त्यांनी आता ते हलकं केलं. जेव्हा मी पहिल्यांदा गेलो तेव्हा ती प्रोसिजर होती. पण आता तुम्ही जर का असं नंबर देते मी सगळ्यांना तर तुम्ही असंच विचारून जाऊ शकता. आता ते फॉर्म वगैरे भरायला लागत नाही. जेव्हा मी पहिल्यांदा गेलो तेव्हा ते सगळं होतं. इव्हन गेटवरती सुद्धा तुम्हाला ते आरती सोडत. त्याचं मुख्य कारण असं आहे की समजा कोणी वेगळी लोक आली आता कोणी काही खायला वगैरे घेऊन येतं. कुणाचं शत्रुत्व कधी कसं निघेल सांगता येत नाही. आणि यांना बाहेरचा एकही पदार्थ खाऊन चालत नाही. कारण त्यांचं डाएट इतकं म्हणजे खूप सांभाळावं लागतं. कारण एकाला एक पदार्थ चालतो दुसऱ्याला तो पदार्थ नाही चालू शकत.
त्यामुळे त्यांचा जो बुक आहे तो वेगवेगळ्या त्यांच्या डॉक्टरांनी आखून दिलेल्या पद्धतीप्रमाणेच त्यांचं जेवण करतो. चालेल, तुम्ही तो संपर्क नंबर द्या. हो, तर या सगळ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत. इव्हन सर्वात त्यांना सुरुवातीला त्रासदायक काय होतं तर नेचर कॉज करता त्यांना इतका त्रास होतो. आता त्यांना तर कॅथेटर घालूनच असतात, कॅथेटर काढता येत नाही, कारण त्यांना कळत नाही की आपल्याला युरिन पास होते किंवा ती जाणीवच नसल्यामुळे कॅथेटर कायम टाकलेलं असतं. मग त्याचं त्यांना इन्फेक्शन होतं, त्यांना त्याचा त्रास होतो, आणखी त्याचे खूप सारे कॉम्प्लिकेशन्स त्याच्यामुळे होतात. पण ह्यांना जर का स्टूल पास करायचे असेल तर त्यांना आधी औषध दिलं जातं, कारण त्यांना ते सेन्स नसल्यामुळे स्टूल पास होत नाही. मग त्यांना ते आधी औषध देतात आणि मग सांगतात की ह्या 5 जणांचं उद्या आहे. मग ती जी हेल्पर्स आहेत ते मग त्याप्रमाणे तयारी ठेवतात आणि मग त्या 5 जणांना स्टूल पास करण्याकरता घेऊन जातात. मग असं दर 3 दिवसांनी त्यांची टर्न येते प्रत्येकाची. मग ते आज 10 जण आहेत, उद्या आणखीन 10 जण, आणखीन 10 जण, असं करत करत त्यांना हे केलं जातं, ट्रीटमेंट दिली जाते. नाही, कारण प्रत्येकाला 90-92 लोकांना कुठे घेऊन जाणार, त्यातले जे पुन्हा आता त्यांना सेन्सच नाही आहे ना, फिलिंगच नाही आहे ना त्यांच्याकडे काही. म्हणून म्हटलं की तरी बायकोला विचारतात की तुला करता येणं शक्य आहे का, मला इच्छा होती तुला करता येणं शक्य आहे का. मग ती म्हणते की हो चालेल, आपण करूया. मग ती सगळी मेहनत बायकोला घ्यायची असते. ते विचारतात तुला की तू आहे का तुझी तयारी एवढी एकदम फिजिकली पण आणि मेंटली इमोशनली पण, हे सगळं विचारावं लागतं, त्याच्याशिवाय ते काही करू शकत नाही. तर त्याच्यामुळे आता त्यांनी असं केलं की तर जितकं हे मोठं होत चाललेलं आहे आणि लोकांपर्यंत पोहोचत चाललं आहे, त्यांनी आता ही रिस्ट्रिक्शन्स कमी केलेली आहे. नाहीतर आता राखी पौर्णिमेला पण बऱ्याच पुण्याच्या वगैरे बायका जातात, बरेच जण जातात, पण त्यांना काही खायला देत नाही. ते म्हणतात की तुम्ही पैसे द्या, आम्ही आमचं त्यांना खायला करून देऊ, पण तुम्ही बाहेरून काही आणू नका. कारण कुणाला शुगर खूप आहे, कुणाला युरिनमधनं ब्लिडिंग होत असतं, कुणाला पायल्स झालेले असतात, म्हणजे अनेक प्रकार आहेत त्यांच्या आजारपणाच्या. आपण इमॅजिन नाही करू शकत इतक्या तऱ्हेचे वेगवेगळे आजारी त्यांना आले, आजही आहेत. पण ह्या सगळ्यातून ते उतारा काढतात, ह्या सगळ्यातून ते काही ना काहीतरी जगण्यासाठी म्हणून एखादं सांग. आता ज्यांचे हात व्यवस्थित आहेत त्यांच्याकरता पुण्यामध्ये 2-3 कंपन्या आहेत, ते त्यांना पार्ट्स देतात आणि मग फिटिंगचं काम हे लोक करतात. आता त्यांनी एअर तिकीट बुकिंग वगैरे पण सुरू केलेलं आहे, मग त्यांना ते सगळं नॉलेज दिलेलं आहे. मग ते आता फक्त त्यांचं सोल्जर्सच असं नाही तर कुणाचंही ते एअर तिकीट म्हणा, ट्रेन तिकीट म्हणा, या तऱ्हेची जी कामं आहेत ती कामं आता ते करायला लागलेली आहेत. त्याचं त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. कुणाला शिक्षण अर्धवट सोडलंय, एक तर सोल्जर आहे जो फक्त 10वी पास होता, अपंग झालं तर ते 12वी केलं, BA झाला, MA झाला, PhD झाला, आता तो थिसिस. आता त्याचं वय 66, कारण ते येण्याकरता मेंदूला ती सवय नाही. एकेका वर्गामध्ये त्याने 3-3, 4-4 वर्ष घालवली, पण त्याने तर केलं त्याने. आता तो PhD करतोय ह्याच विषयावर, सरांची परवानगी घेऊन. म्हणजे असे पण सोल्जर्स आहेत. त्याला अभ्यास करायचा आहे ना, तो त्याचं सोर्स ऑफ इन्कम काही नाही. आता नक्की ठीक आहे, तू अभ्यास कर. बाकीचे मित्र म्हणतात की आम्हाला पैसे मिळतात, चित्रावरती पैसे मिळतात, किंवा ही जी नोकरी आहे की तुम्ही तिकिटिंग वगैरे करता त्याच्यामधनं पैसे मिळतात. कंपन्या ते पार्ट्स देतात, सुटे पार्ट्स देतात, तुम्ही फिक्स करून देतात, त्याच्यावरती पैसे मिळतात. हे सगळे पैसे प्रत्येक सोल्जरचे आपले आपले आहेत. ते खडकी रिहॅबिलिटेशन सेंटर घेत नाही. हे पैसे फक्त त्यांच्यासाठी त्यांच्या कमाईचे आहेत. एकाला त्यांनी दुकान टाकून दिलं त्या प्रिमायसेसमध्ये, हो आहे, आणि ते दुकान दिले त्याला काय ज्या इमिजिएटली लागणार आहे ते सामान असतं, तर ते दुकान तो चालवू शकतो. त्याला परवाना मिळवून दिलेला आहे, तो बाहेर जातो, तो ज्या वस्तू घेऊन येतो त्या चेक होतात, ती बिस्किट आणली सर ती चेक होतात. पूर्ण त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी ह्या सेंटरने घेतलेली आहे. लहान लहान मुलं आहेत, तिथे त्यांची शाळा आहे, त्यांना शिकवलं जातं, त्यांना मोठं केलं जातं.
ज्यांची आर्थिक परिस्थिती अजिबातच नाही आहे. आता काही जण राजीखुशी घेऊन जातात घरी, पण बरेच जण म्हणतात की नाही आमच्याकडे केअरटेकर कोणी नाही आहे. पण मग ह्यांना असं होतं की ह्यांना हे वेदर सहन नाही होत, जर अति थंडी सुरू होते तर त्यांना ते वेदर सहन नाही होत. मग त्यावेळेला ते आपापल्या गावी जातात. थंडीचा काळ जो आहे मग त्यांना एक ठराविक टेम्परेचर लागतं त्यांच्या बॉडीला. ते टेम्परेचर ते लोक तिकडे मेंटेन करतात त्यांच्या रूम्समध्ये. कारण जर का अति गार झालं तरी त्यांना सहन नाही होत, आणि जर का अति लो झालं खूप उकडायला लागलं तरी त्यांना ते सहन नाही होत. त्यांच्या बॉडीकरता बेस्ट टेम्परेचर आहे ते 26 ते 27 डिग्री. त्याच्यापेक्षा जास्त झालं की त्यांना 5-5, 6-6 स्वेटर घालून सुद्धा त्यांना सहन होतो. त्यांना म्हणजे ती तेवढं गाणं त्यांना बरं होतं. आणि कमी झालं की त्यांना इतकं घाम यायला लागतो की त्यांना तेही सहन होतं. त्यामुळे एका ठराविक पिरियडमध्ये जिथे वातावरण चांगलं आहे आपल्या भारत देशामध्ये तिथे त्यांना पाठवलं जातं. तिकडे छोट्या प्रमाणामध्ये रिहॅबिलिटेशन सेंटर्स आहे जिथे तितक्या सुविधा नाही आहेत, जेवढ्या खडकी आहे, किंवा मग त्यांना त्यांच्या घरी पाठवलं जातं. मग घरी जाण्याचा येण्याचा खर्च ज्याचा त्यांनी करायचा. हे लोक एअरपोर्टपर्यंत किंवा स्टेशनपर्यंत सोडणं आणि आणणं हे करतात. मग त्यातला एक आर्टिस्ट आहे, तो खूप छान आहे माणूस. तो आपल्या घरी जातो दिवाळीच्या दरम्यान. तिकडे त्याने त्याच्या एका मित्राला स्वतःकरता अपॉइंट करून ठेवलं की तो 4 महिने गेला की त्याचा मित्र सगळं त्याचं म्हणजे सगळंच हे जे सेंटरमध्ये जी काळजी घेतली जाते ती काळजी त्याचा मित्र तिकडे घेतो. त्याचं लग्न नाही झालेलं, दोघं त्याचं प्रेम होतं, त्या मुलीचंही होतं. हा अपंग झाल्यानंतर सुद्धा ती पुढे 5-6 वर्ष थांबली होती, पण ह्याने नकार दिला. हिमालयातला आहे तो, त्याने नकार दिला. पण आजही हा केला की त्यांचे जसं आपलं रियुनियन आहे तशी त्यांची पण आहे. ती मुलगी आता तिचं लग्न झालं, तिला 2 मुलं आहेत. ती आपल्या नवऱ्यासकट त्याला भेटायला येते. नवऱ्याला माहिती की त्यांच्यावरती प्रेम होतं, आणि तिथे अतिशय छान फॅमिली ती एकरूप झालेली आहे. असंही आहे, म्हणजे असं नाही की प्रत्येक ठिकाणी दुःख आणि असंच आहे. आनंदाचे क्षण सुद्धा भरपूर आहेत. काही जण गायला शिकले, इतकं सुंदर गातात की क्या बात असं म्हणावं की अरे वा खूप छान गातात त्यांच्या परीने. एक जो आहे सोल्जर तो आत्ता फ्लूट वाजवायला शिकतो. मग आमच्या कार्यक्रमाला आला होता जेव्हा प्रकाशनाच्या कार्यक्रमाला, त्याने वंदे मातरम आणि ही गाणी सगळी त्याने फ्लूटवरती वाजवून दाखवली. आता शिकतोय तो, पण काहीतरी करायला पाहिजे हे त्याने. म्हणजे मोबाईल कोणी जवळ ठेवत नाही, त्याला तो नको असतो. त्यांना पण तोही पिरियड दिलेला आहे की तुम्हाला 1-2 तास फोन मिळेल, त्यावेळेला तुम्हाला काय हवं ते तुम्ही बोला, ज्यांच्याशी बोलायचं असेल बरं. पण इतर वेळामध्ये तुम्ही कामात पाहिजे सतत, त्यामुळे मोबाईलसुद्धा त्यांच्याजवळ नसतो. आणि ज्या वेळेमध्ये आपण मुखर्जी सरांना फोन केला आणि त्याला जरा सांगितलं की याच्याशी बोलायचं आहे, तर मग ते सांगतात की अभी मुलगा ये वो चल रहा है, आधे घंटे के बाद फोन करना तर फोन उनके पास होता. मग त्याप्रमाणे त्यांना तो फोन मिळतो. आणि इव्हन त्यांना म्हणजे ठीक आहे, कारण इतकी रक्तात भिनलेली आहे सगळी प्रोसेस की ते म्हणतात की ठीक आहे, नियमाच्या बाहेर कोणाला जायचं नाही. आणि मुखर्जी सर त्यांच्याकरता देव माणूस. त्या मुखर्जी सरांची पण गंमत आहे. ज्या दिवशी ते रात्री 31 डिसेंबरला रिटायर झाले आणि 1 जानेवारीला त्यांनी सकाळी रिहॅबिलिटेशन सेंटर जॉईन केलं. आणि तेव्हापासून त्यांची सुद्धा 2 मुलं आहेत. ती आता मुलगी आहे, ती पण आता ऑफिसर आहे. मुलगा आहे, तोही ऑफिसर आहे. तर त्यांची सगळं पूर्ण फॅमिली याच आर्मीमध्येच आहेत याच्या मोठ्या प्रमाणामध्ये. तर ते इमिजिएटली नेक्स्ट डे ते जॉईन झाले आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला यांच्यासाठी काय करायचं. आणि त्यांची कल्पकता एवढी छान आहे की त्यांनी या सोल्जर्स करता सगळ्या ह्या गोष्टी अरेंज केल्या, ऑर्गनाईज केल्या. त्याच्याकरता परवानगी घेणं, सरकारची परवानगी घेणं, खेटे घालणं, हे सगळं काम करून केलं. त्यामुळे खूप चॅलेंजिंग आहे. माझ्यामध्ये जरूर जावं, जरूर बघावं, त्यांच्या तोंडून त्यांचं ऐकावं. जर का ते बोलायला त्यांनी परवानगी दिली तर, कारण त्यांची सोल्जर्सशी बोलायला परवानगी लागते. साधं बोलायला चालतं, पण तुम्ही त्यांचे वैयक्तिक प्रश्न काही विचारू नाही शकत. ते नॉर्मल आहे. ते असे
आहे पण पेड आहे. आता तिकडे स्वखुशीने तुम्ही नाही राहू शकलात तर पैसा म्हणून तरी गाव सिव्हिलियन्स आहेत आणि त्यांना स्वखुशीने हा शब्द एवढ्यासाठी वापरते कारण पैसा कुठेही मिळू शकतो पण आपण स्वखुशीने काम केलं तर. पण त्याही लोकांना यांच्याबद्दल खूप सारा अभिमान आहे त्यांनी आणि वर्ष आहेत ते आणि छान मी त्यांना विचारा मी इकडे राहू शकते का मॅडम आप बाहर हो सवेरे सवेरे काही रात तक इधर रुक सकते अंदर नाही आले आपको रात को नाही रहना इधर पण इकडे एवढे छान आहे तुमचं पाठीमागे सगळे तुम्ही बांधलेले छान छान रूम्स वगैरे तिकडे नाही तो सोल्जर्स के फार्म हाउस आपके वो सोल्जर्स के लोक आएंगे तो पण छान आहे ओव्हरऑल तुम्हाला जर का जायचं असेल तर नक्की सांग. आर्थिक मदत आपण जेवढी देऊ तेवढी कारण एका सोल्जर करता एका आठवड्याचा खर्च जवळजवळ 50,000 ते 60,000 रुपये. खाणं पिणं माणसं त्याच्याकरता डिपेंड 2 माणसं कमीत कमी एका सोल्जरला लागतात आणि 8-8 तासांच्या ड्युटी आहेत. आणि तुम्हाला ते DDS वगैरे सगळं देतात म्हणजे ते ऑफिशियल डिसाईड आहे तुम्हाला ते सगळं देतात DDS आता तुम्ही देत असाल पेन्शन मिळते ना त्यांना. पहिला काय असतं आता कुणाची 2च वर्ष सर्व्हिस झाली त्या 2 वर्षाच्या किती पेन्शन मिळतं पण ते अगदी निग्लिजिबल आहे खरं सांगते पूर्ण ताट भरले आणि मीठच मिळाले असं आहे तो तिकडेच आहे आता त्याला स्वतःलाच घरी जायचं नाहीये तो रमला तिकडे आता ही गोष्ट सांगते मी तरी मला जाऊन आता 8-9 महिने झाले आपण मला जाऊन 8-9 महिने तरी झाले तिकडे जाऊन त्याला आमंत्रण करायला गेलो तेव्हा तो तिकडे नाही अशा वेळेला माझं त्यांच्याकडे आहे की तो आला आणि इमिजिएटली झालेला आहे पण त्याचा पूर्ण तो असेपर्यंतची जबाबदारी पूर्ण गव्हर्नमेंट घेते तसं आहे पण त्याने शिकावं आणि स्वतःने काहीतरी करावं त्याने म्हणजे स्वतःला त्या पोकळीतून सायकोलॉजिकली जो डिप्रेशन आहे त्याच्याने बाहेर काढलं जाण्याकरता हे सगळे लोक खूप मदत करतात. तिकडे मंदिर आहे छान आणि त्या मंदिर असं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही सांगाल ती मूर्ती आहे नाही तर मग एक मंदिर असतं ते रिकामं ठेवलं की तुम्हाला असंच आहे तुम्हाला तिकडे गणपती पण आहे क्रॉस पण आहे अल्ला पण आहे सगळेजण नानक आहेत सगळेजण आहेत आणि एक मंदिर असे की रिकामी खोली तुम्ही फक्त जाऊन बसाल तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल म्हणजे आम्हाला धर्म विचारू नका आम्हाला धर्म नाही आम्ही सोल्जर्स हा आमचा धर्म आहे आणि ते तिकडे आपापले सण सगळ्यांना तशा पद्धतीने राहतात. आता कोण नेपाळी आहे कोण तिकडे हिमालयातले आहे कोण गुजरातचे आहे महाराष्ट्रातली लोक आहेत साऊथचे आहेत असं काही वाटत नाही त्याच्याकडे बघितलं तर असं वाटतं की एका मुशीतून आलेले आहेत सगळे लोक असं वाटतं. त्यांचा स्वतः अगदी 2 वर्षांपूर्वी गेला एकात्तर त्याचं वय मला आपल्या मला वाटतं ते 86-87 काहीतरी होते वयाचे आणि त्यांचं तिथे इतक्या इतमामाने त्यांचे सगळे विधी पार पाडले त्या लोकांना सॅल्यूट त्यांना इथे आपलं फ्लॅग त्यांच्यावरती परवानगी मिळते म्हणजे तिकडचे जे राहणारे सोल्जर्स आहेत ते आता सोल्जर म्हणून नाही आहेत पण त्यांना आपलं समजा कोणी गेलं तर त्या इतमामाने त्यांना निरोप नाही दिला असं हे थोडंसं मला तिकडे नाही आवडलं की सेवेत असतानाच झालेलं आहे नाही मिळत ते नॉर्मल पद्धतीने अंधश्रद्धा कसंही कोणी कोण घरी घेऊन जातो मोठं कोण म्हणतं की नाही कोणी नाही नेलं तर आम्ही तिथेच करतो असं पण होतं
देणारे लोक पण आहेत आणि चक्क सांगतात की नाही आमचा काही संबंध नाही, तुमचं तुम्ही बघा टाकायचं, असं चक्क नाकारणारी फॅमिलीज पण आहेत. त्यांचे काही वेगळे प्रश्न असतील, त्यांना नसेल शक्य एका व्यक्तीला वगैरे सांभाळणं परफॉर्मन्स आहे ते काही ज्यांच्याकडे कला आहे ते काही परफॉर्म करू शकतात, तर अशा लोकांना बाहेर पाठवतात. हो, ते पाठवतात, पण त्यांना नेणं आणणं खूप कठीण काम आहे. कारण त्यांची जी व्हॅन आहे त्याच्यामध्ये 4 सोल्जर्स बसू शकतात. तर त्याच्यात त्यांना असा उतार असतो, त्याच्यामध्ये ती व्हीलचेअर खाली आणतात. आणल्यानंतर त्यांना वेगळ्या व्हीलचेअरवरती, त्यांच्याकडे वेगवेगळ्या व्हीलचेअर्स आहेत, प्रत्येक कामाकरता वेगवेगळ्या व्हीलचेअर्स आहेत. तर जेव्हा त्यामुळे त्यांना हा प्रॉब्लेम होतो की आपण 4च्या शिवाय ती जास्त, आणि पुन्हा डॉक्टरांची परवानगी घ्यावी लागते की आता त्यांची हेल्थ सिच्युएशन कशी आहे, ते जाऊ शकतात का. नाही तर माझा एकदा विचार होता की इथपर्यंत त्यांना आपण आणू. आधीला आपल्या कार्यक्रम जो झाला त्याच्यामध्ये माझी इच्छा होती की त्यांना मी आमंत्रित करू अक्षरांचे देण्यामध्ये, पण ते नाही होऊ शकलं कारण मी त्यांना परवानगी नाही आहे. की आम्ही आणलं तरी 4 तास 5 तासाचा प्रवास मुंबईपर्यंतचा, निदान ते 3 तास त्यांचं बसणं आणि पुन्हा 4 तासांचा त्यांचा परतीचा प्रवास एवढं ते करू नाही शकत. त्यामुळे रात्र कुठेतरी घालवायला पाहिजे, तर त्या रात्रीची जबाबदारी कोण घेईल. त्यामुळे तसं नाही होतं करता येईल. तो एक मोठा ते अडचणीचा भाग आहे त्यांच्याकरता. पण त्यांच्या खुर्च्यांची गंमत आहे, त्यांच्याकडे जेवणाच्या खुर्च्या वेगळ्या आहेत, खेळण्याच्या खुर्च्या वेगळ्या आहेत, स्विमिंगला जातात त्या खुर्च्या वेगळ्या आहेत, किंवा त्यांना टॉयलेटला नेतात त्या खुर्च्या वेगळ्या आहेत. अशा वेगवेगळ्या खुर्च्या वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याकरता त्यांच्यासाठी आहेत. जसं कारमध्ये आणली तर तशीच खुर्ची असते, कारमध्ये मावायला पाहिजे त्यांच्या व्हॅनमध्ये, मग त्यांना हालचाली नाही करता येईल, मग त्यांना सगळीकडनं बांधायला लागतं, त्यांचे पाय बांधायला लागतात. तर ब्रेक लागला आणि सुद्धा ते पडले तर जबाबदार नाही. म्हणून मग इथपासून खालपर्यंत त्यांचं सगळं शरीर बांधलेलं असतं, तर त्यांना तेही कळत नाही की दुखतंय का, कुठे बेल्ट टोचतोय का, काय होतंय का, तेही सेन्सेशन त्यांच्याकडे नाही. रक्त आलं तर त्यांना दिसतं की रक्त येतंय, पण दुखत काही नाही. ते त्यामुळे ते सगळं खूप त्यांना काळजी घ्यावी लागते की कुणाला खिळा पण टोचू नये, पेनची नीट पण कुठे लागू नये, चुकून झालं असं आणि पेन कुठे टोचलं गेलं अचानक ते होऊ नये. इतक्या छोट्या छोट्या काळज्या त्यांच्या घ्याव्या लागतात. कारण जर काही त्या रक्तप्रवाह सुरू झाला तर त्यांचं जे काही फिजिकली त्यांची जी काही सिच्युएशन आहे आणि जर का थांबलं नाही तर माणूस लगेच जाऊ शकतो. त्यामुळे ह्या खबरदाऱ्या खूप घ्याव्या लागतात त्यांच्या. म्हणजे बाहेर फारसे येत नाही आणि आले तरी त्या 1-2 जण जातात, प्लेयर्सचे जातात. मग त्याच्याकरता 4 माणसं त्यांच्याबरोबर असतात, तोही खर्च करावा लागतो. सो सगळं बघण्यामुळे खूप महागातला होऊन जातं अशा पद्धतीने. तर माझी खरोखरच जर का जायची कुणाला इच्छा असेल तर छोटीशी ट्रिप काढून जर का जाऊन आलो तर ते अगदी वेलकम करतील. तिकडे गेल्यानंतर तुम्हाला पाणीच मिळेल, फक्त खाणं पिणं काही नसतं, कारण तिकडे ते अलाउड पण नाही आहे बाहेरच्या लोकांना काही देणं आणि बाहेरच्या लोकांकडनं काही घेणं. त्यामुळे आपापलं खाणं पिणं बरोबर ठेवून एक टूर छोटीशी करायची असेल तर नक्की करून घ्या. देखणं आहे जे काय आहे ते त्यांनी केलेलं आणि अनेकच सोयी त्यांच्या बघितलेल्या आहेत की इथून जाताना याला किती लागेल, याला किती वाट हवी, विड्थ किती हवी, दरवाजे किती मोठे हवे, अतिशय कॅल्क्युलेशन करून त्यांनी ते अख्खं बांधलेलं आहे. तर बघण्यासारखं आहे, म्हणजे काय त्यांच्यासाठी केले हे बघण्यासारखे आणि तिकडे मग ती लोक काय काय करतात हे सुद्धा बघण्यासारखं. तर शक्य असेल तर नक्की जा आणि आय होप की खडकीला नाही ह्या वरामध्ये नाही. आपल्या विडोजला काहीतरी ट्रेनिंग देतात, सोल्जर्सचे विडोजला क्वीन मेरी काहीतरी आहे. पण हे जे सेंटर आहे त्या सेंटरमध्ये तरी हे नाही. कारण आम्ही पाठवतो ना बरं, तर काही पत्ता वगैरे माहिती आहे का त्यांचा? खडकीच आहे. मी चौकशी करेन, कारण आतापर्यंत जितक्या वेळा मी जाऊन आले तर हे तरी काही मला कुठे नाही त्यांनी सांगितलंच नाही. सुंदर अक्षरात त्यांची मीटिंग वगैरे येतात. बरं,
मग मी नक्की चौकशी करेन. पण मग ही संस्था वेगळी असेल. ही ख्रिश्चन आहे का संस्था? असू शकेल, कारण ह्या प्रिमायसेसमध्ये प्रायव्हेट संस्था कुठल्याही नाही, कारण शेवटी गव्हर्नमेंटच आहे. हां बरं बरं ओके बरं. मी विचारेन मुखर्जी सरांना, कारण त्यांच्याशी अजून या सगळ्या सोल्जर्सशी अजूनही माझा कॉन्टॅक्ट आहे. आम्ही बोलतो वगैरे, कधी त्यांना कंटाळा आला असेल तर ते बोलतात, फोन करतात, थोडे हास्य विनोद होतात, पण त्यांना बरं वाटतं. हां मुखर्जीचा नंबर मी आपल्या ग्रुपवरती देते. कुणाला समजा काही वाटत असेल, भेटायचं असेल, इच्छा असेल किंवा नुसतंच बोलायचं असेल तरी ते खूप छान बोलणारे आहेत. हिंदीतच जास्त करून बोलतात, तर मराठी त्यांना अजिबात. जेव्हा ही कादंबरी केली तर त्यावेळी तुम्ही काय दिले ते आम्हाला कळलं पाहिजे. मग माझ्या मैत्रिणीने ती पूर्ण हिंदी ट्रान्सलेट केली, मग ती मी त्यांना पाठवली, त्यांनी ती वाचली आणि मग मला ती छापायची परवानगी मिळाली. कारण त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला इकडे आमच्याकडनं काहीतरी वेगळी माहिती पण सोल्जर्सनी दिली असेल तर सगळं छापायची तुम्हाला परवानगी नाही. तर तुम्हाला आधी आमची परवानगी घ्या की यातलं काहीतरी तुम्ही सिक्रेट्स असतात ते प्रायव्हेट असतात, माहिती नाही. तर त्यांना म्हणाले जर असं काही सांगितलं गेलं असेल तर मी ते एडिट करून टाकेन, कट करून टाकेन. म्हणजे तुम्ही वाचा, अशा तऱ्हेचं काही लिहिलं नाही आहे. त्यांनी पूर्ण वाचलं आणि मगच ही कादंबरी प्रकाशित करता आली, नाहीतर मग नसती आली. ठीक. एकदा जोरदार टाळ्या नेहमीप्रमाणे होईल. धन्यवाद. छान. आणि आम्ही सगळेच वावर तो फिरतो आम्ही, नित्य कर्म अवधी करतो, राबतो आपुल्या क्षेत्री चिमण्यांची कोटे भरतो. परी आठव येतात तुमचा आतडे उपस्थितीचे कोटे, सैनिक हो तुमच्यासाठी भारतीय नागरिकांचा खास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी. खरंच आपण कितीही म्हटलं तरी सैनिकाविषयी आपल्या सगळ्यांच्या ज्या भावना आहेत ना त्या फार वेगळ्या पद्धतीच्या आहेत. त्यांचं आपल्यासाठीच्या मनातलं जे स्थान आहे ना ते कायम वर आहे. कोणी कितीही त्याच्याविषयी कसेही सांगू देत ते असे आहे, घाटमंडे आहे, वाक्य नाही, बोलत नाही, पण नाही आपलं त्यांच्याविषयीचं मन इतकं छान आहे की आपल्याला लगेच पहिल्यांदा आठवतो तो सियाचीन. त्या भागामध्ये राहून आपलं रक्षण करतायत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला इतका म्हणजे आपण म्हणतो ना की निर्धास्त आहे, घोर आहे. घरातला कुटुंब प्रमुख जसं घरात असतं हा सगळे बघते, कुटुंब प्रमुख मेल फिमेल हा प्रश्नच नाही आहे, पण जो कोणी असेल आपण निर्धास्त आहे, आपलं बाळ निर्धास्त राहतं. तसं सैनिकाच्या जीवावर आपण सगळे खूप निर्धास्त, सुखी आहोत, आनंदी आहोत. त्याच्याच बरोबर आणखीन एक म्हणजे आपल्या प्रतिभाताई टाकणे त्यावरच त्यांना एक छान असं गाणं म्हणावं वाटतंय. याला अनुसरूनच आहे, बलसागर भारत हो. त्याचं कारणही सांगते. आता नुकतंच 26 जानेवारी येते, म्हणजे अगदी पुढच्या रविवारी 26 जानेवारी आहे. आपण सगळेजण सध्या देशाभिमानानं प्रेरित झालेलो जास्तीत जास्त. साधारणपणे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला आपल्याला झेंडे बिंडे जरा सगळीकडे जास्त दिसतात. त्यावेळेस आपलं अक्षरशः खूप मनापासून आपलं भारतीय प्रेम असं उफाळून येतो म्हणा, किंवा आपण त्याला खरं सांगायचं जसं आपला वाढदिवस असतो त्या दिवशी आपल्याला उगीच जास्त छान छान वाटायला लागतं. तसं 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे 2 राष्ट्रीय सणामध्ये आपल्याला विशेष अभिमान आहे. बाकी सगळे सण वेगळे आणि हे 2 सण फार मोठे आहेत आपल्यासाठी. आणि त्यासाठी आज प्रतिभाताई टाकणे बलसागर भारत हो असं सांगतायत. ज्या आपल्या मनातल्या इच्छा आहेत, मनाच्या आशा आकांक्षा आहेत त्या त्यांच्या गाण्यातनं बोलून. ज्या पुस्तकातला आपल्याला आता थोडाफार सारांश ऐकायला मिळाला, तर त्यासाठी हे पुस्तक वाचणं आपल्याला नक्कीच गरजेचं आहे.
पुस्तकाचं नाव आहे अथर्व, जे कधीच थकत नाही ते अथर्व. आता ते लिहिण्यामागची एक छोटीशी प्रेरणा कशी आहे बघा. सैनिकाची आठवण. वर्षातले फक्त 2च दिवस होते. मी आता जे म्हणाले ना, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी, त्यातली शहीद जवान आणि कामगिरी फत्ते करून आलेले जवान यांचा समावेश असतो. त्यातल्या त्यात शहीद जवानांविषयी जरा जास्त आपण थोडेसे आतून कुठेतरी आलतो. जे जवान या दोन्ही कॅटेगरीत येत नाही पण ते असतात बरं. त्यांचं अस्तित्व सर्वसामान्य तुमच्या आमच्यासारखंच आहे. आपल्यासारख्या वाचकापर्यंत ते पोहोचवणार मला म्हणजे स्वाती चांदोरकर यांना अवश्य वाटलं. हे करताना त्यांचंच आहे. त्यांची ओळख अस्तित्व जपण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आहे. आणि हे पुष्प त्यांनी सगळ्या जवानांसाठी अगदी मनापासून वाहिलेलं आहे. आपण सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यावा आणि त्या काही क्षणामध्ये आपण गुंगून जावं असं मी सगळ्यांना मनापासून सांगते. पुस्तकाचं नाव आहे अथर्व, स्वाती चांदोरकर. जोरदार टाळ्या होऊ नको. हॅलो, माझे अचानक मला हे गाणं मिळाले. थोडंफार चुकेल कदाचित, असू नये किंवा शांततेने ऐकावे. बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो. बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो. वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन. वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन. तिमिर घोर संहारीन, तिमिर घोर संहारीन. या बंधू सहायाला हो, या बंधू सहायाला. बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो. बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो. हातात हात घेऊनी, हात हृदयास हृदय जोडूनी. हातात हात घेऊनी, हृदयास हृदय जोडूनी. ऐक्याचा मंत्र जपोनी, ऐक्याचा मंत्र जपोनी. या कार्य करायला हो, या कार्य करायला हो. बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो. बलसागर भारत हो, विश्वात शोभूनी राहो. भारत माता की धन्यवाद. धन्यवाद. बालभवनमध्ये हे पहिलं असायचं आमचं. धन्यवाद प्रतिभाताई. मंडळाचे कार्यक्रम नवनवीन करण्याचा प्रत्येकाचाच अट्टहास असतो. दरवेळेस काहीतरी नवीन द्यावं असं सगळ्यांना वाटत असतं. आणि त्याचबरोबर तितक्याच गोष्टीत सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे निधीची पण गरज असते. तर ती निधी स्वखुशीने सगळेजण देत आहेत. तर त्यांची नावं आज मी सांगते. मंडळाचा रुपया माझा रुपया मंडळासाठी. त्या अंतर्गत शोभादेव, लता घरपुरे, प्रतिभा टाकणे, श्रीमती विजया दीक्षित, श्री व सौ फडके, श्री व सौ प्रभुणे यांनी मंडळाचा माझा रुपया मंडळासाठी. आणि आज आशा कामतेकर यांनी 5,000 रुपये देणगी दिलेली आहे. आणि उदय हसबनीस यांनी 2,000 रुपये आपल्या मंडळासाठी दिले. जोरात सगळ्यांसाठी टाळ्या होत्या.
आणि त्यानंतर राजन चांदोरकर यांनी पण आपली मंडळाला देणगी दिलेली आहे. सगळ्यांसाठी मनपूर्वक धन्यवाद. 5,000 रुपये 5,000 रुपये त्यांनी दिलेले आहेत. धन्यवाद. मंडळाचा कार्यक्रम ह्याच्यानंतर आहे 9 मार्चला. 9 मार्चला जो कार्यक्रम आहे तो डॉक्टर दुधाट यांचा. हा कार्यक्रम सगळ्यांनी आपल्या घरातील जास्तीत जास्त तरुण लोकांना घेऊन यावं. त्याचं कारण म्हणजे सरांशी बोलताना मला एक गोष्ट त्यांनी आवर्जून सांगितली. म्हणे शलाका तुम्ही आठवणीनं सांगा की आपल्या बरोबर आठवणीने घरातील 20-25 वर्ष वयाच्या पोरांना आठवणीनं घेऊन यावे. 2050 पर्यंत भारताची किंवा जगाचीच परिस्थिती कॅन्सर बाबतीत भयानक असणार आहे. त्याच्यासाठी नवीन पिढी जागरूक होण्यासाठी सगळ्यांनी आपल्या घरातील तरुण पिढींना आठवणीनं आणावं आणि हा कार्यक्रम सगळ्यांनी डोळसपणे आणि डोळ्यात डोळे घालून पाहावा आणि त्याचा अंतरंग तो ठसवावा की कारण हा नुसता कार्यक्रम नाहीये, तो तुमची अशी ओळख करून देणं की हे कॅन्सर अगदी शेजारच्या घरात आपण नेहमी म्हणतो अमक्यांना झाला, तो कधीही तुमचा दरवाजा ठोठवू शकतो. पण त्याच्यासाठी छोट्या छोट्या काही टिप्स असतील, काही सांगणं असेल ते सरांचं. त्या दिवशी तुम्ही नक्की या. 9 मार्चला इथंच आहे कार्यक्रम. 5 ते 8 या वेळेत आहे. त्यावेळेस तुम्ही आपल्या शंकाचं निरसन करून घेऊ शकता, सरांना प्रश्न विचारू शकता. त्याच्यापूर्वी आपण आपले प्रश्न लिहून जर आणले आणि आल्यानंतर आयोजकांच्या हाती जर दिले तर ते प्रश्न सरांकडे दिल्यानंतर एकदम किओस म्हणजे गोंधळ न होता ते प्रश्नाचं उत्तर त्यांच्या बोलण्यातूनच आपल्याला मिळेल. म्हणजे आपल्या सगळ्यांचं, कारण सरांचं बोलणं खूप छान असतं, मी स्वतः पण ऐकलेलं आहे, तर ते बऱ्याच वेळाचं असू शकेल. तर कृपा करून त्या दिवशी जर आपल्या मनातल्या शंका आधीच लिहून आल्या तर बरोबर. आणि आपल्या पाहुण्यांना आता निरोप देण्याची वेळ आलेली आहे. मी कुलकर्णी सरांना आमंत्रित करते. कुलकर्णी सर, आपण आलेल्या मान्यवराचा सत्कार करावा अशी मी आपल्याला विनंती करते. अच्छा, हे मला त्यांनी इतकी छान हे कार्यक्रम चालू असताना एक गोष्ट सांगितली, ती म्हणजे की मंडळाच्या वेगवेगळ्या ट्रिप्स आपण नेतच असतो. तर एखादी ट्रिप आपण खडकीला नेली तर सगळ्यांना आनंद होईल. आपण त्या बाबतीत ह्या सूचनेचा निश्चितच विचार करू. त्यावेळेस मीटिंगमध्ये आम्ही सगळेजण त्याविषयी बोलू आणि खरंच ही ट्रिप नेण्यामध्ये आम्हाला निश्चित आनंद होईल. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. सगळ्यांचं अजून तिळगुळ घेणं व्हायचंय, पण मला तर खूप दुःख आहे म्हणून मी जरा लवकर निघते. तर मला मॅडम, खरं सांगायचं म्हणजे तुम्ही इथं आलात हेच कौतुक आहे. कमिटमेंट म्हणजे काय असेल हे उत्तम उदाहरण आहे. ज्या विषयावरती आज बोलायला आले तेच जर का मी थोडं त्यातला एक अंश सुद्धा जर का घेऊ शकत नसेल तर एक कादंबरी येण्याचा मला काही अधिकार नाही. हे अगदीच खरं आहे. मला आल्याला मला हाच विचार आला की ज्या विषयावर यांना बोलायचं आहे त्याच विषय होऊन आलेल्या आहेत त्याच्यामुळे मला खरं म्हणजे कसं तरी झालं होतं. पण नंतर विचार केला की अरे ती प्रेरणा कुठेतरी यांच्यात आहे, त्यामुळे त्यांनी तो कार्यक्रम कॅन्सल न करता आलेला आहे. जोरदार टाळ्या मॅडमसाठी धन्यवाद मॅडम. धन्यवाद. अगदी अगदी मला खूप आवडतं. मी बेलापूर
नाही नंतर बोला. आता त्या घरी कधी बेडवर जाणं इम्पॉर्टंट आहे. नमस्कार. कप दे. आता आभार प्रदर्शन पुस्तक देणं स्वाती. सर्वप्रथम तुम्ही इथे सगळेजण जे जमले त्यांचे आभार मी मानतो. स्वातीताईंच्याकडे पूर्वी तुमचं जाणं व्हायचं बऱ्याच वेळेला आणि स्वातीताई तुमचं युद्धनिषेच्या पुस्तकाचं जेव्हा प्रकाशन झालं तेव्हा तुम्ही आम्हाला स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला बोलवलं होतं. आता काय माझं थोडंसं इन्व्हॉल्वमेंट कमी असतं त्यामुळे काही येणं वगैरे झालेलं नाही एवढ्यामध्ये, पण आमच्यामध्ये आहे मात्र संबंध. ते आल्यावर मी त्याचा विचार करते. मला वाटलं की ते नाही येत. धन्यवाद सगळ्यांना. आज त्यांनी तुमचे पण आभार पाहुण्यांचे अगदी मनापासूनचे आभार आणि आपल्या तिथे आर्य समाजवाल्यांनी हॉल देतात, हा कॉफीची व्यवस्था आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केली, त्यांच्यासुद्धा वैयक्तिक इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये आहे आणि आता त्यांनी पुढे पुढे काय आपल्याला आजच्या याच्या निमित्ताने जे काही दान दिले त्या सगळ्यांचे सर्वांचे आभार मानतो. ओके ठीक, धन्यवाद. धन्यवाद सर. जाताना सगळ्यांनी तिळगुळ घेऊन जावं. तिळगुळ समारंभासाठी आपण सगळे एकत्र आलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन. सगळ्यात कौतुक वाटलं, तुम्ही आठवणीत आलात, विनंतीला मान दिला, त्यामुळे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. भेटत राहू. 9 मार्चला नक्की भेटूया. धन्यवाद. आम्ही